नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 8 ते 14 एप्रिल या 7 दिवसातल्या चालू घडामोडींचं रिव्हिजन करणार आहोत. तर सर्वप्रथम आपला टेलिग्राम चॅनल, या चॅनलला सायमल्टेनियसली फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या PDF इथून मिळतील. सर्वप्रथम हायड्रॉक्झिक्लोरोक्विनची न्यूज आहे. हायड्रॉक्झिक्लोरोक्विनवरची जी निर्यात बंदी होती ती अंशतः भारताने उठवली आहे, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये अमेरिकेची मागणी होती, ब्राझीलची मागणी होती, ती आपण हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या बाबतीमध्ये पूर्ण केलेली आहे. आता ही जी न्यूज होती ॲक्च्युली की अमेरिकेने आपल्याला म्हणजे गंभीर परिणाम होतील वगैरे, रिटॅलिटेरियन ॲप्रोचनी बघणार वगैरे जशाच तसं, परंतु खरं तर याच्यामध्ये हे मीडिया एक्झॅगरेशन होतं. तर ते एक लक्षात ठेवा, म्हणजे ते खूप काही सिरियस घेण्यासारखी गोष्ट नव्हती ती, किंवा आपल्याला धमकवलं होतं असा प्रकार नव्हता. ओडिसामध्ये नक्षलवाद्यांनी शस्त्रबंदी केलेली आहे ड्यू टू बिकॉज ऑफ कोविड-19. तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होता की नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतलेला आणि त्यांनी शस्त्रसंधी केली. या उलट महाराष्ट्रात गडचिरोलीत मात्र टाळेबंदी जाहीर असताना 29 मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या नवे झिरी नावाचं गाव आहे, तिथल्या उपसरपंच हिरालाल कल्लो यांची नक्षलवाद्यांतर्फे पोलिसांचा खबऱ्या असलेल्या संशयावरून हत्या करण्यात आली होती. म्हणजे एकीकडे ओडिसामध्ये नक्षलवाद्यांनी शस्त्रसंधी केलेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये मात्र चित्र एकदम उलट आहे. मी तुम्हाला याच्याकरता सांगितलं होतं की नक्षलाईट किंवा नक्षलवाद, माओवाद हे काय आहे यासंबंधी PSIच्या प्लेलिस्टमध्ये जा, PSI इंटरव्ह्यू मुलाखत, तर तिच्यामध्ये हे व्हिडिओ आहेत. माओवाद काय, नक्षलवाद काय ते समजून घ्या. त्याच्यानंतर ओडिसाने टेलिमेडिसिनसाठी हेल्पलाईन केलेली आहे 14410. तर याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन हे करू शकता, म्हणजे निदान वगैरे करणं आणि मेडिसिन देणं पेशंटला. तर टेलिमेडिसिनची हेल्पलाईन आहे 14410. त्याच्यानंतर गीता पारेख यांचं निधन झालेलं आहे, आणि गीता पारेख यांना गीता रामजी म्हणून पण ओळखलं जात होतं. वय वर्ष 64. जगातल्या ख्यातनाम विषाणू शास्त्रज्ञ होत्या या. कोविड-19मुळेच त्यांचं निधन झालं, म्हणजे साप पकडणाऱ्या व्यक्तीला साप चावून त्याचा मृत्यू होणं, तसला हा प्रकार आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये HIV प्रतिबंधक संशोधन केंद्राच्या त्या प्रमुख वैज्ञानिक होत्या, आणि HIVच्या बाबतीमध्ये अनेक साधनांच्या चाचण्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आहेत. HIVवर आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो नक्की तुम्ही बघा. आणि यांना पुरस्कार जे मिळालेले आहेत तिच्यात सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कार युरोपियन डेव्हलपमेंट क्लिनिकल ट्रायल्स पार्टनरशिपद्वारे. सांगलीमधल्या काही लोकांनी, सांगलीचे तरुण जे आहेत त्यांनी कोविड-19 सांगली फायटर्स ॲप बनवलेलं आहे. तर करोनाची लक्षणे जर आढळली तर तात्काळ जिल्हा प्रशासनासमोर आरोग्य विभागाला माहिती देण्यासाठी हे ॲप सांगलीच्या तरुणांनी तयार केलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एकीकडे ज्या वेळेस व्यवस्था काम करते, सिस्टीम काम करते, तर जर अशा पद्धतीने समाजातून त्याला जर साथ मिळाली तर नक्कीच गोष्टी फार लवकर आटोक्यात येतील. त्याच्यानंतर आमदारांचा निधी आणि वेतन हिच्यावरून बराच इश्यू होता कपातीबद्दल. 1 एप्रिल 2020 पासून आमदार निधीमध्ये वाढ झालेली आहे ह्या आर्थिक वर्षामध्ये. आधी तो 2 कोटी होता, आता 3 कोटी रुपये झालेला आहे आमदारांचा निधी. आमदारांचं वेतन जवळपास 1,72,000 रुपये असतं. आता काही ठिकाणी 1,82,000 रुपये देऊन ठेवलेलं, तर हे एक जवळपास आकडा आहे. आणि त्यांना जे भत्ते मिळतात ते जवळपास 75,000चे मिळतात. म्हणजे तुम्ही करून घ्या की आमदारांना जे काही पेमेंट आहे ते जवळपास 2.5 लाखाच्या आसपास पेमेंट पडतं बाबा. आणि कोविड-19 करता याच्यामध्ये कपात करण्याचा विचार आहे. खासदारांचा जर विचार केला तर खासदाराचं वेतन हे 1 लाख रुपये आहे, आणि भत्ता जो आहे तो 1,70,000 रुपये आहे. आता बघा, आमदाराच्या याच्यात भत्ता 75 होता, याच्यात भत्ता 1,70,000 आहे, पण पेमेंट 1 लाख आहे, आमदाराचं पेमेंट 1,72 आहे. तर थोडंसं आता हे मी पण प्रॉपर वेबसाईटवरून चेक करणार आहे, कारण हे आकडे आपल्याला परफेक्ट पाहिजेत. हे पेपरमधले आकडे आहेत. केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य दिलं जाणार आहे. म्हणजे पिवळ्या कार्ड नाही तर केशरी, म्हणजे APL ज्याला म्हणतो आपण, अबव पॉवर्टी लेवल, तर APLला सुद्धा धान्य मिळणार आहे. प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दर महिन्याला. फक्त याचे रेट जे असतील ते तांदूळाचा रेट 12 रुपये किलो आणि गव्हाचा रेट 8 रुपये किलो. तर केशरी शिधापत्रिका धारकांसाठी हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अत्यावश्यक सेवेतले जे ST कर्मचारी आहेत त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. जवळपास तो प्रोत्साहन भत्ता आहे 300 रुपये, खूप मोठी अमाऊंट नाही आहे. 23 मार्च 2020 पासून मुंबई, त्याच्यानंतर ठाणे, पालघर या विभागातून बसच्या फेऱ्या सुरू होत्या. हिच्यात चालक, वाहक, यांत्रिकी, सफाई कामगार हे अहोरात्र सेवा बजावत आहेत. म्हणजे कुठंतरी आपण आज स्वस्त आहोत बिकॉज आपण आज सुरक्षित आहोत, कारण अशा बरेचसे डिपार्टमेंट आहेत की ज्या 24/7 लोक काम करत आहेत. ओके. आणि सोनिया गांधी यांनी केंद्राला सूचना केलेल्या आहेत कोविड-19 संदर्भात. त्या काय होत्या? एक,
2 वर्षापर्यंत माध्यमांना कुठल्याही जाहिराती देण्यात येऊ नये, म्हणजे पूर्ण बंदी, कारण जाहिरातीवर खूप मोठा खर्च होतो. सुशोभीकरणाचे प्रकल्प जे काय असतात ते स्थगित करण्यात यावेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, त्याच्याबरोबर राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी या सर्वांचे परदेश दौरे स्थगित करण्यात यावेत. त्याच्यानंतर अर्थसंकल्पातल्या खर्चावर नियंत्रण आणावं आणि वेतन, निवृत्ती वेतन, केंद्रीय योजनांमध्ये 30% कपात करावी. तर हे सगळे जे आहेत सजेशन्स, तर ते सोनिया गांधी यांनी दिलेले आहेत कोविड-19 करता. आता हे सोनिया गांधींनी दिले म्हणजे काय, तर इथं पण एक प्रॉपर इंटेलेक्च्युअल स्टार्टा असतो, तो या गोष्टी करत असतो. त्याच्यानंतर 24 औषधी घटकांवरची निर्यात बंदी मागे घेतलेली आहे भारताने. 3 मार्च 2020ला 26 औषध घटकांच्या म्हणजे API, हे पण आपण बघूयात काय असतं, त्याच्या निर्यातीवर महासंचालनाने बंदी लागू केली होती. आणि आता त्याच्यातल्या 24 घटकांवरची निर्यात बंदी मागे घेण्यात आलेली आहे. आता हे API काय असतं, तर औषध निर्मितीतले जे कच्चे घटक असतात त्याला API म्हणतात. ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असा त्याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल टॅबलेट जी आहे तिच्यात पॅरासिटामॉल ड्रग हे API आहे. तर हे लक्षात ठेवा, पॅरासिटामॉल टॅबलेटमध्ये पॅरासिटामॉल ड्रग हे API. 2019मध्ये APIची जी निर्यात झाली होती आपल्या इथून ती जवळपास 225 दशलक्ष डॉलरची होती. आयात आपण जी करतोय API संबंधी इतर दुसऱ्या ड्रगच्या बाबतीत ती 3.5 अब्ज डॉलरची आहे. 3.5 अब्ज डॉलरपैकी 2.5 अब्ज डॉलरची आयात चीनकडून करतो आपण. B1, व्हिटॅमिन B6, B12 इत्यादी. तर म्हणजे तुम्ही विचार करा की आपण जवळपास म्हणजे 3.5 मधले 2.5 अब्ज चीनमधूनच आयात करतोय. म्हणजे चीन किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी हिच्यावरून लक्षात येतं, कारण हा मेडिसिनचा इश्यू आहे. महाराष्ट्रात कोविड-19मुळे तब्बल महाराष्ट्राला 35,000 कोटींचा तोटा झालेला आहे. कारण मागच्या मार्च 2019मध्ये 42,000 कोटीचा महसूल आला होता. ह्या मार्च 2020मध्ये फक्त 17,000 कोटींचा महसूल आलेला आहे. आणि सरळ सरळ आपला खूप मोठा लॉस आहे आणि येत्या काळामध्ये हे अजून आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. निवृत्तीचं जे वय आहे ते 60 वर्षे करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला सरकारी कर्मचाऱ्यांनी. त्याचं रिझन असं आहे की कोविड-19मुळे जर निवृत्तीचं वय वाढवलं तर या येत्या 1-2 वर्षामध्ये जेवढे लोक निवृत्त होणार होते आणि त्यांना एक रकमी द्यावी लागणारी जी मोठ्या प्रमाणावरची रक्कम आहे ती शासनाकडे वाचेल. तर हा एक मोठा मुद्दा आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर 2 वर्षात जवळपास 50,000 कर्मचारी निवृत्त होणार आहेत. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हायड्रॉक्सी क्लोरोक्विनची ब्राझीलने मागणी केली होती आणि याच्यात ब्राझीलने एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली होती की रामायणातल्या हनुमानाचा त्यांनी रेफरन्स दिला होता की हनुमानाने जसं हिमालयातून संजीवनी बुटी आणली होती तर तसंच तुम्ही आम्हाला सुद्धा हायड्रॉक्सी क्लोरोक्विन पाठवा. हे ब्राझीलचे अध्यक्ष जेल बोल्सोनारो यांनी असं म्हटलं होतं आणि आपण त्यांना पाठवलेली आहे संजीवनी बुटी. ओके, भारताद्वारे याची पूर्तता करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर MP लँड्स म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम, ही जी योजना आहे ही योजना 2 वर्षांसाठी आता स्थगित आहे. म्हणजे हिच्यात जो निधी मिळत होता खासदारांना तो मिळणार नाही 2 वर्ष. जवळपास 7,900 कोटी रुपयाचा निधी सरकारकडे राहील आणि सरकार त्याचा कोविड-19मुळे जे काही आव्हानं समोर आहे त्याच्यासाठी वापर करेल. याची जी सुरुवात आहे या स्कीमची ती डिसेंबर 1993मध्ये झाली होती. उद्देश याचा होता की संसद सदस्यांद्वारे विकास कामं व्हावीत, पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, सामाजिक उपयोजितेच्या कार्यांसाठी याचा वापर व्हावा. याचा जो निधी आहे तो 5 करोड रुपये वार्षिक आहे. निधीचं स्वरूप नॉन लॅप्सेबल असतं. खर्च नाही केला तर लगेच तो लॅप्स होऊन परत जातो असं नाही आहे, नॉन लॅप्सेबल आहे, है ना. त्याच्यानंतर तुम्हाला अजून दुसरा एक फंड सांगितला होता मी जो नॉन लॅप्सेबल आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, फेमस फंड आहे. तर निधी जो आहे तो ग्रँट इन एड स्वरूपामध्ये जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांकडे जातो. जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांकडे जातो आणि संसद सदस्याचं काम हे शिफारस करणं असतं की हे काम करायचं आहे. त्यांनी शिफारस करायची आणि बघायचं की काम होतं आहे की नाही. त्याच्यानंतर कोविड-19 आणि लिंगभाव म्हणजे जेंडर इश्यू. तर हिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, कोविड-19 भारत आणि पाकिस्तान करोना संसर्ग झालेल्या रुग्णात 70%पेक्षा अधिक पुरुष आहेत. मग आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधक किंवा तज्ज्ञ काय म्हणतात की निसर्गतः स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक प्रतिकारशक्ती असते पॅथोजन्सबद्दल. तर हे एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, तर हे एक लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर जॉन प्रिन नावाचा अमेरिकन गायक होता, कोविड-19मुळे त्याचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर WHO यांनी म्हटलेलं आहे की जगाला आणखी 60 लाख परिचारिकांची गरज आहे, म्हणजे 60 लाख नर्सेस अजून पाहिजेत. आत्ताच्या घडीला जगामध्ये परिचारिकांची संख्या 2.8 कोटी आहे
अजून 60 लाख परिचारिकांची गरज आहे. तर ते एक WHO क्लिअर केलेलं आहे. WHO ह्या वर्षाची म्हणजे जे काही वर्ल्ड हेल्थ डे होती त्याची थीम काय होती ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण ती याच्याशी संबंधित आहे. परिचारिकांची कमतरता असलेले देश किंवा प्रदेश कुठले बघा. दक्षिण अमेरिकेचा काही भाग, आफ्रिका, आग्नेय आशिया, मध्य पूर्व इथं परिचारिकांची कमी आहे. करोनाचा सामना करण्यासाठी परिचारिकांचं मोठं योगदान आहे आणि त्यांची गरजसुद्धा आहे स्वास्थ्य याच्यामध्ये. हरियाणामध्ये स्वास्थ्य सेवकांचा पगार जो आहे तो दुप्पट करण्यात आलेला आहे. मग याच्यात डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि इतरांचा समावेश, म्हणजे स्वास्थ्य सेवांमध्ये जेवढी लोक आहेत त्यांचा हरियाणाने पगार दुप्पट करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर ओडिसामध्ये संचारबंदी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली गेलेली आहे. भारतातलं संचारबंदी वाढवणारं पहिलं राज्य जे आहे ते ओडिसा आहे. मग नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र आहे, पश्चिम बंगाल आहे ना, त्यांनी मग वाढवलं आहे, पण ओडिसा पहिलं राज्य. ओके. त्याच्यानंतर राजस्थान. खाजगी शाळांनी संचारबंदीच्या काळातील 3 महिन्यांसाठी फी आकारू नये असा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आदेश दिलेला आहे. आणि कुठल्याही स्टुडंटला फीजसाठी शाळेतून काढू नये वगैरे या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केलेला आहे त्या याच्यामध्ये. दिल्ली ऑपरेशन शिल्ड राबवतोय कोविड-19 करता. म्हणजे काय, त्यांनी 21 ठिकाणी बघितले हॉटस्पॉट जे आहेत जिथं संसर्गाचा अधिक धोका आहे तिथं विलगीकरण करून स्ट्रिक्टली लोकांना घरपोच धान्य देण्यात येतं आहे. तर ऑपरेशन शिल्ड हे दिल्लीद्वारे राबवण्यात येतं आहे. मणिपूरमध्ये करोनाची जी पहिली रुग्ण होती ती रुग्ण बरी झाली आणि करोनामुक्त झाल्यामुळे इम्फाळमधलं JN इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथल्या स्वास्थ्य सेवेतील कर्मचाऱ्यांना तिथले मुख्यमंत्री जे आहे एन बिरेन सिंह यांनी 35 लाख रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलं. हा ना, लंडनमध्ये शिकणारी मुलगी होती एक आणि तिला करोना झाला होता. त्याच्यानंतर बिहारमध्ये सिवॉन नावाचं शहर आहे, हे करोनाचा हॉटस्पॉट म्हणून आता ओळखलं जातं आहे, जसं भिलवाडा राजस्थानमधलं ओळखलं जात होतं. आता आखाती देशांमधला प्रवास म्हणजे गल्फ कंट्रीजमध्ये जाण्याचा इतिहासच आहे इथला. जॉबसाठी इथले बरेचसे लोक हे गल्फ कंट्रीशी जोडले गेलेले आहेत आणि त्या प्रवासामुळे करोना इथं आला असावा असा एक अंदाज आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आमदार आणि नगरसेवक यांचं 30% वेतन कपात करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 90 दिवसांकरता 25 लाखांचा विमा आणि नियमित वेतनात 100 रुपये अतिरिक्त वाढवण्यात आलेले आहेत. कुणाकुणाच्या? एक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालक. तर या सर्वांना 90 दिवसांकरता 25 लाखाचा विमा आणि त्यांच्या पेमेंटमध्ये 1,000 रुपये एक्स्ट्रा मिळतील त्यांना. महाराष्ट्रामध्ये रक्षक क्लिनिक पॅटर्न राबवण्यात येतोय आणि हा कराडजवळच्या लोणंद नीरा इथला डॉक्टरांनी राबवलेला पॅटर्न आहे रक्षक क्लिनिक पॅटर्न. याची संकल्पना जी होती डॉक्टर नितीन सावंत यांची होती. याची सुरुवात झालेली 29 मार्चला सिद्धिविनायक हॉस्पिटल लोणंद इथे. रक्षक क्लिनिक पॅटर्न जो आहे तिच्यामध्ये या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दररोज 2 डॉक्टर साखळी पद्धतीने रुग्णांना तपासतात. जर रुग्णात करोनाची संसर्गाची लक्षणं असतील तर रुग्णवाहिका 108 मधून रुग्णाला जिल्हा रुग्णालयात पाठवलं जातं. या डॉक्टरांकडे PPE म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट सुद्धा उपलब्ध आहेत. तर रक्षक क्लिनिक पॅटर्न एक महत्त्वाचा आहे. उद्योगपती वाधवान प्रकरण. तर याच्यामध्ये काय झालं होतं की महाराष्ट्रात संचारबंदी लागू असताना कपिल वाधवान हे कुटुंबासमवेत मुंबई ते महाबळेश्वर असा त्यांनी प्रवास केला आणि महाबळेश्वरमधल्या लोकल जे काही स्थानिक तिथले कर्मचारी होते, यंत्रणा होती, त्यांना विचारपूस केली की बाबा एवढ्या गाड्या वगैरे महाबळेश्वरमध्ये आलेल्या आहेत. आणि तेव्हा कळलं की ही लोक लॉकडाऊन असल्यामुळे सुट्टी घालवण्यासाठी इथं आलेली आहेत. आणि सगळं दूर लॉकडाऊन असताना यांना प्रवासाची परवानगी कुणी दिली तर अमिताभ गुप्ता हे गृह विभागाचे प्रधान सचिव आहेत. विशेष याच्यात त्यांनी वाधवान कुटुंबाला महाबळेश्वर जाण्यासाठी एक खास परवानगीचं पत्र दिलं होतं. अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. आणि कपिल वाधवान ही जी व्यक्ती आहे ती येस बँक SDIL घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे, है ना. तर ही सिस्टीम कशी वर्क होते आता बघूया येत्या काळात काय होतं आहे, पण तुम्हाला एक सिस्टीम माहीत पाहिजे वाधवान प्रकरण काय होतं. इस्रायलने भारताला थँक्स म्हटलेलं आहे कारण 5 टन औषधांचा पुरवठा आपण इस्रायलला केलेला आहे. याच्यात हायड्रॉक्झिक्लोरोक्विन API तुम्हाला सांगितलं मी काय आहे या सगळ्यांचा. त्याच्यानंतर लाल सैन्य किंवा रेड आर्मी. तर ईशान्य भारताशी संबंधित आहे लाल सैन्य किंवा रेड आर्मी. ईशान्य भारतातले जे हुशार वयोवृद्ध स्त्री पुरुष असतात त्यांना रेड आर्मीमध्ये ते असतात आणि ते लोकांचं कोविड-19 पासून संरक्षण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. हे जी लोक असतात यांना GB असं संबोधलं जातं. GBचा फुल फॉर्म आहे गाव बुरा म्हणजे गावातील वयोवृद्ध पुरुष आणि गाव बुरीच म्हणजे गावातील वयोवृद्ध स्त्री.
ओके, बुरा म्हणजे पुरुष, बुरीज म्हणजे स्त्री. ओके, सो शासनाने त्यांना लाल कोट दिलेला असतो, तो लाल कोट घालून ते काम करतात म्हणून रेड आर्मी, आणि त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन पण दिलं जातं. लाल कोट आणि नागालँडमध्ये पण लाल कोट घालून काम करणारा एक ग्रुप आहे जो जीबीला मदत करतो. असिस्टंट असतात ते जीबीचे, त्यांना दोबाशी म्हटलं जातं. 1842 पासून इंग्रजांद्वारे त्यांची पगारी नेमणूक केली जाते. तर हे एक महत्त्वाचं आहे. दोबाशी पण लाल कोट परिधान करतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे प्रिलियम्समध्ये, है ना. UPSC सारख्या याच्यात असले प्रश्न विचारण्यात त्यांचा हातखंडा असतो बा. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवला जातोय. भिलवाडा पॅटर्न काय आहे ते एक सेपरेट लेक्चर बघू. भिलवाडा पॅटर्न मी बऱ्याचदा एक्सप्लेन केलं आहे ना. स्ट्रिक्ट असतं एकदम, घरोघरी जाऊन तपासणी वगैरे, त्याच्यानंतर घरोघरी गरजेचं सामान, बाहेर बिलकुल दिसायचं नाही, त्या शहरात कुठलेही वाहनं येणार नाहीत वगैरे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं जान भी जहान भी, म्हणजे असं बऱ्याचदा म्हटलं होतं की ठीक आहे अर्थव्यवस्था वगैरे नंतर बघू, तर त्यांनी म्हटलं की तसं नाही, जान पण आणि जहान पण, आपण दोघी गोष्टी वापरू. केरळ हे रक्तद्रव उपचार पद्धती म्हणजे प्लाझ्मा थेरपी वापरणारं भारतातलं पहिलं राज्य. ICMR-द्वारे मान्यता देण्यात आलेली आहे याला. आता बघा, आपण सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, प्लाझ्मा थेरपी काय असते आणि ICMR काय आहे. तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला महत्त्वाचं आहे. ICMR-वर प्रश्न येऊ शकतो. 12 एप्रिल 2020ला पॅरासिटामॉलच्या 30 लाख गोळ्यांचा आपण ब्रिटनला पुरवठा केलेला आहे. ओके, तर हे एक महत्त्वाचं आहे. करोनाचे पेशंट तपासण्यासाठी डिजिटल स्टेथोस्कोप वापरला जातोय. डिजिटल स्टेथोस्कोपचा फायदा काय? रुग्णाजवळ न जाता छातीचे आवाज, हृदयाचे ठोके तुम्ही ऐकू शकता. आवाजांचं ध्वनिमुद्रण करून इतर डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. हृदयांच्या ठोक्याचा आलेख पण याच्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तयार करता येतो. सो डिजिटल स्टेथोस्कोप. कामासाठी अन्न, फूड फॉर वर्क. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कामासाठी अन्न ही योजना राबवण्याची शिफारस पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केलेली आहे. 2001-2002ला जी काही दुष्काळ आला होता त्याच्यात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याद्वारे ही योजना राबवली गेली होती कामासाठी फूड. ओके, व्हेनेझुएलातल्या यानोमामी या जमातीतल्या 15 वर्षीय मुलाला कोविड-19 झालेला आहे. आणि ब्राझीलच्या सीमेलगत व्हेनेझुएलातली यानोमामी ही जी जमात आहे ती आधीच आजारांसाठी संवेदनशील मानली जाते, वर्निएबल आहे खूप, आणि त्याच्यामुळे हे जरा चिंतेचं वातावरण तिथं. आता ताईवानने म्हटलं होतं की आम्ही WHO-ला कोविडबद्दल आधीच जागरूक केलं होतं. 31 डिसेंबरला आम्ही त्यांना ईमेल केला होता. तर ताईवान हा WHO सदस्य नाही आहे. का नाही आहे? कारण चीन नाही म्हणतं म्हणून तो नाही आहे. ओके, त्याच्यानंतर मार्गारेट बर्बीज. तर अमेरिकेतल्या हबल अवकाश दुर्बिणीचा वापर करून विश्वातल्या नवीन गोष्टींचा उलगडा करणाऱ्यांपैकी काही महिला खगोलशास्त्रज्ञ जे आहेत तिच्यातल्या एक आहेत यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर लंडनमध्ये राजकुमार हॅरी आणि मेगन हे अमेरिकेमध्ये एक ना नफा संस्था सुरू करणार आहे जिचं नाव असणार आहे आर्चवेल. पण कोविड-19मुळे गोष्टी थांबल्या आहेत. झालं, क्लिअर झालं की मग ते सगळे डिटेल देणार आहेत. हरित पूल काय असतो? तर हरित पूल म्हणजे काय की स्थानिक दगड, गोटे, वाळू यांच्याबरोबर विशिष्ट जीवाणूंचं विरजन वापरून तयार केलेला गाळणी बंधारा, याच्यातून नाल्याचं पाणी वाहतं आणि प्रदूषणकारी घटक शोषले जातात, त्याला हरित पूल म्हणतात. त्याच्यानंतर एक पुस्तक आहे बघा, कोलिओनिझम अँड द कॉल टू जिहाद इन ब्रिटिश इंडिया. तारिक हसन यांचं हे बुक आहे. तर पुस्तक आणि लेखक याच्यामध्ये हे लक्षात ठेवा. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती होती. दिनविशेषमध्ये ते एक महत्त्वाचं आहे. नाणेनिधीचं जे IMFचे सल्लागार, नाणेनिधी IMF जे आहे त्याच्या सल्लागार गटामध्ये रघुराम राजन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कोविड-19मुळे आर्थिक आव्हानं जे आहेत त्याला सामोरं कसं जायचं त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 11 जणांचा एक गट तयार केलेला आहे. तिच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा समावेश आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे सदस्य निवडले गेले ते व्यवस्थापकीय संचालक जे आहेत आणि प्रमुख नाणेनिधीच्या क्रिस्टिलिना जॉर्जिव्हा यांनी या सल्लागारांची निवड केलेली आहे. याच्यातले गटातले इतर प्रमुख कोण आहेत? तर थर्मन शनमुगारत्नम, सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री आहे. मला यांचा जर रेफरन्स तुम्ही सांगितला तर नक्कीच मला खूप, म्हणजे मी रिव्हिजन जे घेतलं त्याचं काहीतरी फळप्राप्ती झाली असं वाटेल मला. थर्मन शनमुगारत्नम यांचा काय रेफरन्स आलेला आहे बरं मागच्या करंटमध्ये की जो आपण इयरबुकमध्ये कव्हर केला होता? क्रिस्टिन फोर्ब्स MITचे प्राध्यापक आहे. त्याच्यानंतर केव्हिन रूड माजी पंतप्रधान आहे ऑस्ट्रेलियाचे. लॉर्ड मार्क मलोच ब्राऊन माजी उपसचिव आहे संयुक्त राष्ट्राचे. तर अशी लोक तिच्यामध्ये आहे. PM केअर्स फंड आणि CM फंड. आता याच्यामध्ये एक वाद सुरू झालेला आहे, तो म्हणजे काय की फेडरलिझम, संघराज्य याच्यामधला जे काही द्वंद्व चालू असतं की पंतप्रधान निधीसाठी जर तुम्ही रक्कम दिली तर तो CSRचा भाग मानला जाईल, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. पण जर तुम्ही मुख्यमंत्री निधीसाठी दिली रक्कम तर तो CSRचा भाग मानला जाणार नाही.
रिझन द चीफ मिनिस्टर रिलीफ फंड किंवा स्टेट रिलीफ फंड हे कंपनी कायदा 2013च्या 7व्या परिशिष्टात समाविष्ट नाहीत. जर एखादा फंड कंपनी कायदा 2013च्या 7व्या परिशिष्टात राहील तर त्याला दिलेली जी काही देणगी वगैरे असणार आहे ती CSR मध्ये येते, आणि हे जे CM फंड आहेत ते तिच्यात नाही आहेत म्हणून ते CSR मध्ये गणले जाणार नाही. म्हणजे याच्याने होणार काय आहे तर जास्तीचा जो फंड आहे तो PM केअर्समध्ये जाईल किंवा PM फंडमध्ये जाईल, PM रिलीफमध्ये जाईल, CM फंडमध्ये कमी पडेल आणि राज्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. भारताचा जो विकास दर आहे जागतिक बँकेने म्हटलेलं आहे 4.8 किंवा 5% राहील 2019-20मध्ये, नंतर 2021मध्ये तो 1.5 ते 2.8 राहील. आजच्या ह्याच्यामध्ये आहे आशियाई बँकेने हा 4% सांगितलेला आहे आताच्या ह्याच्यामध्ये. GNP रेटिंगनी 3.5, मुडीजनी 2.5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2020साठी आपला जो ग्रोथ रेट आहे तो 1.9% सांगितला आहे, पण 2021मध्ये आपण 7.4%वर जाऊ असं IMFचं म्हणणं आहे. तर IMFच्या तोंडात साखर. आणि जगाची जी अर्थव्यवस्था आहे ती 3%ने आक्रसली जाईल, 3%ने कॉम्प्रॅक्ट होणार आहे, हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलेलं आहे. 2008-9च्या आर्थिक मंदीपेक्षा भीषण परिस्थिती कोविड-19मुळे येणार आहे, हे IMFनी स्पष्ट केलेलं आहे. मग आता 2008-9ची आर्थिक मंदी काय होती हे पण आपण बघितलं पाहिजे, ते आपण एक व्हिडिओमध्ये बघूयात. महिला सुरक्षा, मास्क 19 है ना. मी मास्क 19 काय विचारलं होतं, बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे कोरोनासाठी नाही आहे. हे संचारबंदी आणि टाळेबंदीमुळे काय झालेलं आहे की बाहेर जे काही गुन्हे होत होते ते कमी झालेत, परंतु घरगुती हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, डोमेस्टिक व्हायलन्स. स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये मास्क 19 हा कोडवर्ड आहे. जर एखादी महिला मेडिकलवर जाऊन मास्क 19 मागत असेल तर याचा अर्थ होतो तिला मदतीची गरज आहे, आणि घरगुती हिंसाचारासाठीचा हा कोडवर्ड आहे, ते एक लक्षात ठेवा, मास्क 19. बिहारमध्ये ॲप काढलं उन्नयन, मेरा मोबाईल मेरा विद्यालय ॲप. 6वी ते 12वीच्या शासकीय शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हे लर्निंग ॲप आहे, ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर DR कांगोत इबोलाचे रुग्ण सापडलेले आहेत. इबोलावर सेपरेट व्हिडिओ तो नक्की बघा. सांडपाण्याचे 2 प्रकार असतात बघा, ग्रे अँड ब्लॅक. ग्रे म्हणजे काय, स्नानगृहातून किंवा भांडी कपडे धुण्यातून निर्माण झालेलं प्राणी. ब्लॅक म्हणजे काय, मानवी मैल्यातून निर्माण झालेलं प्राणी. बांगलादेशमध्ये बंगबंधूंच्या हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्या एका माजी बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्याला 45 वर्षांनी फाशी देण्यात आली. 15 ऑगस्ट 1975 बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांना त्यांच्या बहुतांश कुटुंबियासह त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये 12 माजी लष्करी अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती. आणि त्यांची जी मोठी कन्या आहे, विद्यमान पंतप्रधान बांगलादेशच्या शेख हसीना, आणि त्यांची लहान मुलगी शेख रेहाना, या दोघी बंडाच्या वेळेस पश्चिम जर्मनीला गेल्या होत्या, त्यामुळे त्यांचे जीव वाचले होते. बंडामध्ये बांगलादेशाचं स्वातंत्र्योत्तर सरकार उलथून टाकण्यात आलं होतं. अब्दुल माजिद नावाचा हा जो लष्कर अधिकारी आहे तो भारतात लपून होता वगैरे वगैरे अशी हिस्ट्री होती. 13 एप्रिल 2020ला त्याला फाशी देण्यात आली. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, हे जे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान जे आहेत बांगलादेशचे, त्यांची 100वी जयंती असणारं वर्ष आहे 2020, तर ते पण एक लक्षात ठेवा है ना. त्याच्यानंतर 14 एप्रिल 2020 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती, तर ते एक महत्त्वाचं होतं आपल्यासाठी. त्याच्यानंतर मनरेगा, कोविड-19मुळे मनरेगामध्ये मार्च 2020ला 1.6 कोटी कुटुंब काम करत होते. एप्रिल 2020मध्ये 1.9 लाख कुटुंब आहेत, आणि जवळपास मनरेगातला रोजगार 1%वर आलेला आहे. 13 एप्रिल 2020 नागालँडमध्ये करोनाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण सापडलेला आहे. आतापर्यंत तिचा संसर्ग नव्हता. सर्वोच्च न्यायालयाचे काही महत्त्वाचे निकाल आहेत, ते म्हणजे आर्थिक दुर्बलांकरताच करोनाची चाचणी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये मोफत देण्यात यावी. खाजगी लॅबमध्ये करोना चाचणीसाठी आजच्या डेटमध्ये जवळपास 4,500 रुपये घेतले जातात. करोना संसर्ग झालेल्या कैद्यांना जामीन किंवा पॅरोलवर सोडून देण्यात येऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. भारतात चाइल्ड पॉर्नोग्राफी बघण्याचं प्रमाण 95% वाढलेलं आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये. पॉस्को कायदा जो आहे त्याच्यानुसार सेक्शन 15 जो आहे तिच्या चाइल्ड पॉर्नोग्राफी संबंधीचं मटेरियल जर एखादी व्यक्ती व्यावसायिकतेसाठी ठेवत असेल, बाळगत असेल, तर 3 वर्षाचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दुसरं एक सांगितलेलं आहे की बहुमत सिद्ध करायला सांगणे हा राज्यपालांचा विशेष अधिकार आहे मध्य प्रदेश प्रकरणामध्ये. तर त्याच्यानंतर अशोक देसाई यांचं निधन झालेलं आहे. यांनी भूषवलेली पदं बघा, सॉलिसिटर जनरल होते ते 1998 ते 1990 डिसेंबर. त्याच्यानंतर अटॉर्नी जनरलसुद्धा होते जुलै 1996 ते मे 1998. विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल हे नाटक साहित्यकृती आहे, हे न्यायालयात सिद्ध करणारे वकील म्हणजे अशोक देसाई. जर तुम्ही घाशीराम कोतवाल बघितलं नसेल तर नक्की बघा, खूप चांगली
आणि उत्कृष्ट साहित्यकृती आहे की जी नाट्यरूपामध्ये समोर आली होती विजय तेंडुलकरांच्या याच्यातून, हा ना. तर स्पॉटलाईटमध्ये 7 ते 14 तारखेपर्यंतचे ह्या एवढ्या महत्त्वाच्या घडामोडी याचं रिव्हिजन आपण घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण गोष्टीवर करत राहू. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.